पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नुकतीच पार पडली। यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। सध्याचे पावसाळी हवामान पाहता पावसाची शक्यता आहे, निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला। तसेच मुख्यमंत्र्यांसह मवियावर देखील त्यांनी टीकास्त्र डागलेला आहे। यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबतची भूमिका देखील स्पष्ट केली आहे। मनसैनिकांवर खोट्या केसेस दाखल करून अडकवलं असतं आणि ते नको असल्यानं अयोध्या दौरा रद्द केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं। पण एकूणच आता सध्याचं हवामान पाहता कोणत्या वेळेला पाऊस पडेल अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत। काल मुंबईमध्ये पाऊस पडला, आज कदाचित पुण्यात पडेल पण। आणि मी म्हटलं की ते निवडणुका नाहीत, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा। कोणतरी शिवसेनेमधलं बोललं म्हणे की ही काय आघाडी सरकार, काय कुठचं सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार, हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता। याच्यावरती कहर म्हणजे पवार साहेब सांगतायत की आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री जेवायला एकत्र बसायचो। तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय। शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय। लोकांना वाटेल हे यांचं खोटं खोटं भांडण चालायचं, पण हे स्वतः इतके सत्तेमध्ये मशगूल आहेत की यांना कशाची काही पर्वाच नाहीये। कोणाला माफी मागायला लावणार? आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण सर्वांनी हे राजकारण नीट समजून घेणं गरजेचं आहे की हे आत्ता कसं काय सुरू झालं अचानक। ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ज्यांना आपले लाऊडस्पीकर झोंबले, सगळ्यांनी एकमेकांचे सगळे आपल्या विरोधामध्ये सगळे एकत्र येतात, अन्यथा भांडत असतात। इतकी वर्ष केंद्रामध्ये सत्ता होती, आजपर्यंत कधी संभाजीनगरचा प्रश्न कधी मिटवला? नामांतरचा प्रश्न कधी मिटवला? कधीच नाही। कारण तो सतत निवडणुकांच्या दृष्टिकोनातून जिवंत ठेवायचा आहे, सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्याच्यावरनं मतं मिळवायची आहेत। याच गोष्टी फक्त यांना करत बसायच्या आहेत। कारण उद्या नामांतर झालं, संभाजीनगरचं नाव झालं, प्रश्नच मिटला। आणि प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मला एक पहिली गोष्ट सांगावी, तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावरती असेल ना ते हिंदुत्वाच्या प्रश्नावरती असेल, एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही। 92-93 ला दंगल झाली, एवढंच फक्त आठवून द्यायचं, त्याच्यावरती फक्त सुरू। परवा दिवशी म्हणाले संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय, मी बोलतोय ना। अरे तू कोण आहे? तू कोण, वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? MIMचा खासदार झाला यांच्या राजकारणात। या सगळ्या निजामाच्या अवलादी इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या। याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच, यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली। आता ते आतमध्ये घुसलेत। ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा आणि MIMचा निवडून आला। ज्या विजापूरवरनं निघाल्यानंतर अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतो, वाई मार्गे येतो, कशाला? आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून येतो। ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात, त्याची एवढीशी असलेली एक कबर आज प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघून या तुम्ही। एक 6 फूट काय 4 इंचाची 4 फूट अशी असलेली कबर, एक छोटी जुनी, त्याचा विस्तार आज जवळपास 15 ते 20 हजार फुटात झालाय। अफजल खानाच्या मशिदीसाठी फंडिंग येत आहे। आमच्या शिवछत्रपतींना मारायला आलेल्या माणसाच्या कबरीसाठी फंडिंग देणारी माणसं कोण आहेत? कोण आहे त्या अवलादी? कुठून येत आहे हे पैसे? ज्यावेळेला त्या रजा अकादमीच्या लोकांनी ज्यावेळेला मोर्चा काढला आणि आमच्या पोलीस माता भगिनींना
घोळका करून आतमध्ये घेऊन त्यांच्या आबरूवरती हात घातला गेला. ते सगळे बाहेरचे सगळे मुसलमान तिकडे आलेले, त्या मोर्चामध्ये आलेले, त्यांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकला. त्याच्या विरोधात काढलेला मोर्चा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला, बाकी नाही कोणी काढला. कोणतं हिंदुत्व बोलतोय तुम्ही? साधी गोष्ट लक्षात घ्या ना. ते आता ते काय कोणते दाम्पत्य, राणा दाम्पत्य. बरं, मी सांगितलं काय की जर मशिदीवरती बांग जोरामध्ये लागली तर त्याच्या समोर जाऊन हनुमान चालिसा तुम्ही लावा. अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवरती जाऊन तिकडे हनुमान चालिसा म्हणणार. अरे मातोश्री बंगला काय ती काय मशीद आहे का? शिवसेनेकडनं काय वाटेल ते बोलण्यात आलं त्यांना. ते पण काहीतरी वाटेल ते बोलत होते शिवसेनेवर. एवढा सगळा राडा तुम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवरती पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेमध्ये काम करणारी जी लोक आहेत, जे शिवसैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्याला काहीच नाही वाटत या गोष्टींचं. की जी लोक मातोश्रीवरती तिकडे हनुमान चालिसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढा सगळा प्रकरण सगळं अख्खं घडलं, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तिकडे लडाखमध्ये फिरताय, तिकडे तुम्ही खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याशी बोलताय, तिकडे तुम्ही त्यांच्याबरोबर जेवताय, हे सगळे ढोंगी आहेत. दरम्यान राज ठाकरेंनी कितीही टीका केली तरी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच बोलत आणि राजकारण करत राहणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. हे तुमचे असतात, हे धंदे बंद करा. की आता ते असे म्हणले त्याच्याबद्दल तुमचं मत आहे. त्यांना जे म्हणायचं त्यांनी म्हणावं. आम्हाला विकासाच्या बद्दल बोलायचं आहे. मी काल पण जळगाव जामोद असेल किंवा शहापूर असेल किंवा तिकडं डहाणू असेल किंवा ज्या ज्या भागामध्ये मी गेलो होतो, सिंदखेड राजा असेल, तिथं माझी भूमिका तीच आहे. तुम्ही पण हे असले धंदे दाखवायचं बंद करा आणि ज्याच्यातून आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मुलींना रोजगार निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे, ज्याच्यातून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याच्या करता आमच्या पोलीस वर्गाला मदत होणार आहे, ह्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देऊ ना. तर कोणतीही दिशा नसलेलं भरकटलेलं भाषण असल्याचा टोला शिवसेना नेते उदय सामंत यांनी लगावलाय. प्रसिद्धीसाठी उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते असं प्रत्युत्तर देखील त्यांनी राज ठाकरेंना दिलंय. जी औरंगजेबाच्या कबरीचा संदर्भातला जो विषय होता, तिथं जे कोण आले होते त्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री मोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेबांनी देखील याच्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चौकशी ही झाली पाहिजे की निवडणुकांमध्ये हा जो पक्ष आहे हा कोणाच्या माध्यमातून उभा राहतो ह्याची खरी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामुळं कोण कोणाच्या कबरीवर आलं त्याचं समर्थन काही शिवसेनेनं केलं नाही, त्याला चोख उत्तर आम्ही दिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे कायदे करायचे आहेत किंवा कायदे कुठचे व्हायचे आहेत त्यांची जी काही मागणी आहे ते पंतप्रधानांनी स्वीकाराव्यात किंवा न स्वीकाराव्यात हे आता पंतप्रधान ठरवतील. लडाखमध्ये संजय राऊत साहेब आणि हे दाम्पत्य हे एकत्र जेवले. मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारणामध्ये तत्वाला विरोध आपण करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो, पण एखाद्या कमिटीच्या बैठकीला गेल्यानंतर एकत्र जेवलं याच्यामध्ये फार मोठा काय संजय राऊत साहेबांचा गुन्हा आहे असं मला वाटत नाही. ही खरं आपली महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा एक भाग आहे. राज ठाकरेंनी महागाई, बेरोजगारी या विषयावर बोलावं, तसंच नामांतरानं प्रश्न मिटणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. महाराष्ट्राचे प्रदेशचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेजी, अयोध्या दौरा रद्द केल्याने अनेक लोकांना आनंद वाटला असं त्यांनी टोलाही या ठिकाणी मांडला आहे. तो टोला नेमका महाविकास आघाडीकर सरकारकडे होता. बघा, आम्हाला त्यांच्या विषयावर बोलायचं पण नाही आणि आम्ही काँग्रेसने स्पष्ट पण केलेलं आहे अनेकदा. आत्ता आम्हाला या धर्मवादातही पडायचं नाही. आमचा मुद्दाच एक आहे की केंद्रातल्या भाजपच्या सरकारने गेल्या 8 वर्षामध्ये या देशाचं जे वाटोळं केलेलं आहे, देश 50 वर्ष मागं केलेलं आहे, महागाईच्या आगीत लोक जळतात आहेत.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आज आमच्या तरुणांना सतवते आहे. ही सगळी प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला घेऊन आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही जनतेची लढाई लढू. हे कोणाला काय, कुठं अयोध्येला जायचं आहे की कुठं पंढरपूरला जायचं आहे, कुठं जायचं त्यांनी जावं, त्यांचा प्रश्न आहे. बघा, नाव बदलून अगर महागाई कमी होत असेल तर बिलकुल नाव बदलायचं. नामकरण करण्यात BJP एक्सपर्टच आहे. सत्तेत राहिले तर त्यांना आठवत नाही, पण सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आठवतात. नामकरण केल्याने महागाई कमी होत असेल, बेरोजगारी कमी होत असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील, गरिबी हटत असेल तर निश्चितपणे देशाचंच नाव बदलून टाकावं ना. त्याला या सगळ्या गोष्टीची टिंगल मूळ मुद्द्याकडे लोकांना बाजूला सारण्यासाठी या पद्धतीचे विषय पुढं आणायचे आणि तिथूनच आम्ही कसे देशभक्त आहोत हे दाखवण्याचा जो अयशस्वी प्रयत्न भारतीय जनता पार्टी जे सातत्यानं करते त्याचं दर्शन या देशाच्या लोकांनी आता चांगलं समजून घेतलेलं आहे. औरंगजेब हा सुफी संत आहेत का, असा एक प्रश्नही या ठिकाणी उपस्थित केला आहे. इतिहासात नाही, आता वर्तमानातच राहिलं पाहिजे. इतिहासात फार काही लोक जातात ज्याचा इतिहासाशी काही संबंध नाही, असेही लोक इतिहासात गेलेली आहेत. पण वर्तमानात ज्या देशाचा रुपया एक काळ जागतिक पातळीवर त्याचं एक वेगळं महत्त्व होतं, आज ज्या बांगलादेशाचा टक्का आपल्या देशामध्ये कोणाला काही बोलायचं असेल तरी झाले 2% अवकात नाही, हा टक्का जो होता हा बांगलादेशचा होता. त्या टक्क्याची किंमत वाढली आणि आपल्या देशाची रुपयाची किंमत खाली पडली. हे सगळं चालत असताना कोण सुफी संत होता की नव्हता याच्यावरची या इतिहासामध्ये जाण्याचा कुठलाही प्रश्नच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान अयोध्या दौरा स्थगित करण्याच्या मुद्द्यावर देखील राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असं संपूर्णपणे लक्षात आलं की हा ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली, त्याची जी रसद पोचवली गेली, ज्या गोष्टी केल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं झाली. की हा पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते आणि मग त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला. काय पोरकटपणा चालू आहे मला काही कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, ह्यांचं खोटं हिंदुत्व. चला, वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीज से सफेद कैसी. प्रश्न असा आहे ना की खरं हिंदुत्व काय आहे ह्याचे रिझल्ट पाहिजेत लोकांना. हिंदूंना त्याचे रिझल्ट पाहिजेत जे आम्ही देतो. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानं भाजपनंच राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं दिसत असल्याचा टोला सचिन सावंत यांनी लगावलाय. अयोध्येला गेले असते तर मनसैनिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये तिथे केस टाकले असते, त्यांना जेलमध्ये सडवलं असतं. तर तिथे तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही, तिथे योगी आदित्यनाथांचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. म्हणजे राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं मनसैनिकांना जेलमध्ये सडवलं असतं हे यातनं दिसून येतं. दुसरीकडे तिथे जे आंदोलन करणारा भारतीय जनता पक्षाचाच खासदार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातनं जर रसद कोणी पुरवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाचाच असू शकतो, इतका गंभीर आरोप आज राज ठाकरे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी जे सांगितलं होतं ते निश्चितपणे सत्य आहे, हे राज ठाकरे यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. राज ठाकरे यांच्या मनसेची कुचंबणा करण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलेलं नाही तर भारतीय जनता पक्षानंच केलेलं आहे. ज्या वेळेला कळलं की हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये एक वाटेकरी नवीन तयार होतो त्यावेळेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगाबाद सभेच्या आधी काढता पाय घेतला. राज ठाकरे आणि अकबरुद्दीन ओवेसी हे धर्मार्ध आणि संविधान विरोधी असल्याची टीका आरपीआयच्या सचिन खरात यांनी केली आहे. माननीय राज ठाकरे भाषणामध्ये म्हणतात मी जातपात मानत नाही परंतु मी धर्माभिमानी आहे. माननीय राज ठाकरेजी आज तागायत
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे महापरिनिर्वाण झालं ती चैत्यभूमी राज ठाकरे यांच्या घराजवळच आहे. परंतु आज तागायत ते कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला गेले नाही. राज ठाकरेजी आणि अकबरुद्दीन ओवैसी हे एकाच विचाराचे धर्मांध आणि संविधान विरोधी आहेत. आता सेनेनं बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलेली आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. की राजसाहेबांनी काही नवीन म्हटलं नाही. आत्ताच्या शिवसेनेने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. याचं मोठं उदाहरण की कोर्टाने नवाब मलिकांवर जे आरोपपत्र दाखल झालं त्याच्याशी जवळजवळ सहमती दर्शवली. असं असतानाही म्हणजे आता आणखी काय व्हायचं राहिलं की ज्या आरोपपत्रामध्ये नवाब मलिकांचे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या डी गँगशी संबंध असण्याचा आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे. एक मोठी बातमी तिकडे औरंगाबादमध्ये भाजप आणि सेनेमध्ये आता बॅनर वॉर सुरू झाले. भाजपच्या आक्रोश मोर्चाच्या बॅनरवर सेनेनं बॅनर लावलेलं असल्याचं कळतंय. भाजप त्यामुळे आता पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करणार आहे. औरंगाबाद येथील गुलमंडी भागात हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. औरंगाबादची ही दृश्य आपण पाहतोय. औरंगाबादेत आता भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनर वॉर सुरू झालेला आहे. भाजपच्या आक्रोश मोर्चाच्या बॅनरवर सेनेकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर भाजप पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील पेट्रोल डिझेल संदर्भात मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री निर्णय घेतील असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच केंद्रानं आधी महाराष्ट्राचे थकीत जीएसटीचे पैसे द्यावे असंही राऊत म्हटलेत. तर चंद्रकांत पाटलांच्या शिवसेनेच्या बंडखोरीच्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतलाय. चंद्रकांत पाटलांना राजकारणातील ज्ञान कमी आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे. तसंच दाऊदबद्दल गळे काढणाऱ्या लोकांनी इथे बोंबाबोंब करण्यापेक्षा दाऊदला पकडून आणावं, तो जिवंत आहे की मेला हे सांगावं असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलंय. अनेक राज्यांनी देखील आपापले दर कमी करायला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य कधी करणार असं या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. आणि हे जे आता कमी केले आहेत ते आधी वाढवले होते माहिती आहे ना तुम्हाला. 15 रुपये वाढवायचे आणि 9 रुपये कमी करायचे आणि आपली तिजोरी भरायची. केंद्र सरकारची जबाबदारीच आहे फ्युएल प्राईस कमी करणे. एका राज्य सरकारचा अखत्यारीतला विषय नाही आहे. तेलाच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती, त्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय चाललं आहे हे तुम्हालाच पाहायचं आहे. राज्य सरकारला जे करायचे राज्य सरकार करत राहील. केंद्र सरकारने सगळ्यात आधी आमचं जीएसटीचा परतावा द्यावा, जी आम्ही सतत मागणी करतो. केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या वाट्याची जी जीएसटीची रक्कम आहे हजारो कोटी रुपयाची ती परत द्यावी. म्हणजे थोडंसं आम्हालाही ताकद मिळेल काही गोष्टी करण्यासाठी. त्या विषयावरती कोणी काही बोलत नाही ना. विरोधी पक्षनेते बोलत, ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सुद्धा या जीएसटीच्या परताव्यासाठी केंद्र सरकारकडे तगादा लावला पाहिजे आमच्याबरोबर. काल चंद्रकांत दादांनी टीका करत असताना असं म्हटलेलं आहे की पवार बोले तशी सेना चाले, असा सध्या प्रकार चालू आहे. बाळासाहेबांचं थोडं तरी काही शिल्लक ठेवाल का नाही? बाळासाहेबांचं शिल्लक आहे म्हणून महाराष्ट्रात सरकार चालू आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी बरं का यांचंही ऐकत होतो. हे त्यांना माहिती आहे. तेव्हा चंद्रकांत दादा पाटील कुठेच नव्हते. पण अटलजींचे आदेश आणि सूचना ह्या आम्ही सातत्यानं पाळल्या. त्यांचं मार्गदर्शन घेतलं. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि शरद पवारांचं मार्गदर्शन हे प्रधानमंत्री घेतात अनेकदा, हे सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत दादांकडे थोडी माहिती कमी आहे राजकारणाची. मला असं वाटत नाही. तुम्ही चार्जशीट जर नीट वाचली तर प्रायमा फेसिया हा शब्द त्याच्यामध्ये नाही. सर, त्याच्यावर असं म्हटलं जातं की नवाब मलिक यांचे दाऊद यांच्या बरोबर संबंध, मग उद्धव ठाकरे कारवाई करत नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाची जर ही भूमिका असेल तर केंद्र सरकारनं आधी दाऊदला पाकिस्तानातून इथे अटक फरफडत आणलं पाहिजे. जसं अमेरिकेने लादेनला जाऊन मारलं तसं भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारनं पाकिस्तानात जाऊन दाऊदची गचांडी पकडली पाहिजे आणि मुंबईत आणायलाच हवं. तो मोठा गुन्हेगार आहे ना. मग तुम्ही त्याला तिकडे का मोकळा सोडला? इथे दाऊद करायचं
आणि तिथे तो मोकळा आहे. मुळात दाऊद जिवंत आहे की मेला आहे हे त्यांनी आधी स्पष्ट करा. तर गेल्या अनेक दिवसांपासून महागाईनं त्रस्त असलेल्या भारतीय जनतेला आता मोठा दिलासा मिळालाय. आज पेट्रोल डिझेलच्या किमती स्वस्त झालेल्या आहेत. पेट्रोलचा दर हा 9.50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले. केंद्रानं अबकारी कर कमी केल्यानं जनतेला दिलासा मिळालाय. काल केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयाचा परिणाम नेमका काय झालाय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे भांडूप परिसरामध्ये. काल पेट्रोल आणि डिझेलवरचे पैसे हे कमी करण्यात आलेले आहे. भांडूप परिसरामध्ये आपण पाहतोय सकाळची वेळ आहे, रविवारचा दिवस आहे, तरी अनेक जण पेट्रोल भरायला येत आहेत, डिझेल भरायला अनेक जण येत आहेत. मध्यमवर्गीय लोक, विशेषतः मुंबईतली टू व्हीलर चालक मोठ्या प्रमाणावर असतात. तुम्ही मला सांगा, काल केंद्र सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला. काल मध्यरात्रीपासून पेट्रोलचे, डिझेलचे दर कमी झालेले आहे. पेट्रोलवर जर आपण बघितलं तर 9 रुपये 16 पैसे कमी झालेले आहेत. तो भाव 60 ते 70 रुपये होत नाही तोपर्यंत काही फरक पडणार नाही, कारण जसे तुम्ही पेट्रोलचा भाव कमी करता तसं महागाई पण वाढत जाते. बरोबर. आणि आता जवळजवळ मला वाटतं इलेक्शन जवळ आलं, त्यामुळे सध्या कदाचित फांडा असू शकेल. नाही, पण आता जे इलेक्शन आहे ते राज्याचे इलेक्शन आहेत, तर त्याचा काही त्यांचाही पक्ष उभा आहे ना, त्यांच्याही पक्षाला कोणतरी बहुमत दिलं पाहिजे, त्याच्या हिशोबाने चालू आहे ते. पण दुसरं काही नाहीये. आता एक इलेक्शन संपू द्या, इलेक्शन नंतर पुन्हा वाढेल तो. हे आता आम्हाला सर्वसामान्यांना आता सवय पडलेली आहे. पण इलेक्शन तर 6 महिने पुढे ढकलले. हा, मग ते 6 महिने असं बोलतात, असं सांगता येत नाही कधी होईल ते. पण तुमचं म्हणणं आहे की सर्वसामान्यांना या दर कमी होण्याने काही फरक पडणार नाही नाही, जोपर्यंत 70-80 होत नाही तोपर्यंत आमची काही कमाई तर वाढत नाहीये. कमाई आहे तेवढीच आहे. परत तुमचं पेट्रोलचा भाव वाढतो, त्यामुळे सगळेच भाव वाढतात. मध्यमवर्गीयांचा पगार जो आहे तो काही वाढत नाही. पेट्रोल डिझेलचे जसे दर वाढतात तसे इतर वस्तूंचे दर वाढायला लागतात. विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू असतात त्यांचे दर वाढायला लागतात आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. एकीकडे आपण बघतो आहोत की मुंबई शहरामध्ये पेट्रोलवर 9 रुपये 16 पैसे जे आहेत ते आता कमी झालेले आहेत, तर डिझेलवर 60 रुपये 49 पैसे कमी झालेले आहेत. त्याचा फायदा लोकांना किती होतोय हे आपण लोकांकडनं जाणून घेतोच आहोत. आणखी एक जण आहे, मला वाटतं कदाचित ते रोज टू व्हीलर वापरत असतील, कारण मला वाटतं त्यांचा भाजीचा व्यवसाय असेल. काल सरकारनं, केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं, याचा फायदा होईल सर्वसामान्यांना? 9.5 रुपये कम किए, तभी आज हमको मालूम पड़ रहा है. ये कल रात से ये लागू हुआ है, जी. तो लगता है कुछ फायदा होगा आपको? अभी थोड़ा बहुत तो फायदा होगा ना. अभी 9.5 रुपये किया, अभी 200 रुपये डालेगा तो समझ लो कि 12-13 रुपये का फायदा हो. आपण बघतोय की काहींची प्रतिक्रिया आहे की फायदा होईल, काहींचं म्हणणं आहे की फायदा होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कपात केल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र राज्य सरकारनं हे पेट्रोल डिझेलच्या करात कपात केल्यास सर्वसामान्यांना अजून काहीसा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरती काही प्रमाणात रेट कमी केलेले आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? आम्हाला असं वाटतं की केंद्र सरकारनं काही दरात, आम्ही आता पेपरामध्ये न्यूजमध्ये ऐकण्यात आलं की केंद्र सरकारने काही रेट पेट्रोल डिझेलचे कमी केलेले. तर आम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं बी अपेक्षा आहे की त्यांना कुठेतरी रेट कमी केले पाहिजे, त्यामुळे जीवनक वस्तू कमी होतील आणि जे बाजारात शेतकरी आहे त्यांचे डिझेल पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे त्यांना परवडत नाही, तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे. आणि आमच्यासारख्या गोरगरिबांना पेट्रोलमध्येही थोडंसं दिलासा मिळाला तर आनंदाची गोष्ट होईल. आणि महाराष्ट्र शासनाकडे आणि महाविकास आघाडीकडे अपेक्षा बाळगतो की त्यांनी कुठेतरी रेट कमी करावं आणि आम्हाला सामान्य माणसांना न्याय द्यावं अशी आमची मागणी आहे. आपल्यासोबत पेट्रोल वरती जे काम करणारे कर्मचारी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. केंद्र सरकारने जे पेट्रोल दर आणि डिझेल दर कमी केलेले आहे, यामुळे आपल्याला किती प्रमाणात फटका बसलेला आहे? सर, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे रेट कमी केल्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये आपण 121 रुपये 54 पैसे याप्रमाणे रेट होता आणि आता 9 रुपये कमी झाल्यामुळे 112 रुपये 45 पैसे झाले. तरी सरासरी टँकरमध्ये मागे सरासरी 90,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. एका टँकर मागे, एका टँकरमध्ये 90,000 एका दिवसामध्ये. दिवसामध्ये. आपल्यासोबत अजून काही गिरायक, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. भाऊ, तुम्ही काय बोलणार? आता पेट्रोल आणि डिझेलचे रेट कमी झालेले आहे, तर काय चांगलं आहे उलट त्याच्यासाठी? तर कमी झाले तर उलट फायदा आहे, शेतकऱ्याचा बी फायदा आहे, आमच्या नोकरदारांचा बी फायदा आहे.
आता आम्ही 8,000 रुपये पगार कमवतो, तर कमी झालं म्हणजे आम्हाला उलट फायदा आहे त्याचा. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. तर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली असली तरी भंडाऱ्यातील नागरिक मात्र नाराज आहेत. काय आहे त्यांचं म्हणणं पाहूयात. 10 रुपये मिळत आहे, त्याच्यातून फक्त 9 रुपये तुम्ही करत असाल तर हा आमच्यासाठी दिलासा नाही आहे. कारण हा आम्हाला सामान्य जनताला जर तुम्ही जुन्या रेटप्रमाणे म्हणजे 70च्या प्रमाणे मिळत असेल, 80च्या प्रमाणे मिळत असेल तर आमच्यासाठी तो दिलासा आहे. कारण 9 रुपये काही पैसे पेट्रोलचा भाव कमी केल्यामुळे सामान्य माणसाला असा काही दिलासा मिळणार नाही. कारण या 9 रुपयामुळे काही ट्रान्सपोर्ट याच्यावर काही फरक पडणार नाही. जर सामान्य माणसाला दिलासा जर द्यायचा असेल तर मोदी साहेबांनी 40 ते 50 रुपये पेट्रोल डिझेलचे रेट कमी करावे. दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरावरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. महागाई टोकावर नेली आणि कमी होत नाही म्हणून शेवटी दर कमी केले अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. इतक्या दिवस पेट्रोल डिझेल कुठल्या टोकाला गेलं होतं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि ज्या वेळेस सर्व प्रयत्न करून ही महागाई थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. आम्ही स्वागत करतो. यामध्ये त्यांनी कमी केले म्हणजे राज्यांनी कमी करायचे हा विषय जो काय असेल ते राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री, मंत्रिमंडळामध्ये यामध्ये चर्चा होईल. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे औरंगाबादमध्ये एका टोळक्यानं रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. टोळक्यानं बजाज नगर परिसरातील रुग्णालयाची तोडफोड केली आहे. मुलाला कामावरून कमी केल्याच्या रागातून बापानं मित्रांच्या मदतीनं तोडफोड केल्याचं कळतंय. या तोडफोड प्रकरणी औरंगाबादच्या वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिकडे नंदुरबारमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गोरंबा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 3,000पेक्षा अधिक नागरिक असलेल्या या पाड्यांवर मे महिन्याच्या अखेरीस देखील प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळेच नागरिकांना डोंगर दऱ्यात असलेल्या झऱ्यातून आपली तहान भागवण्यासाठी तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागते. मे महिन्याच्या अखेरीस नैसर्गिक झरे देखील आटल्यानं या ग्रामस्थांना पाणवठ्यातील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवाला आता धोका निर्माण झालाय. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एका शेतकऱ्यानं चक्क कांदा पिकावर नांगर फिरवलाय. विष्णू इंगळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी 4 एकरात कांद्याची लागवड केली होती. तसंच यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं या शेतकऱ्यानं 4 एकर शेतात नांगर फिरवत कांदा फेकून दिला. दिवस रात्र मेहनत करून देखील कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ वाचवा या मागणीसाठी कलाकारांनी आंदोलन केलं. संतप्त कलाकारांनी अर्धनग्न होत पंचगंगा नदीमध्ये आंदोलन केलं. गेल्या अनेक दिवसांपासून विविध पद्धतीनं या कलाकारांचं आंदोलन सुरू आहे. हा स्टुडिओ केवळ चित्रीकरणासाठी राखण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तिकडे चंद्रपूरच्या जंगलात बघायला अनोखा थरार पाहायला मिळाला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात मदनापूर सफारी दरम्यानची ही थरारक दृश्य आपण पाहतोय. जुनाबाई ही इथली प्रसिद्ध वाघीण. ती एका पाणवठ्यावर शिकार करून पोहोचली. मात्र शिकारीचा वाटा मिळावा यासाठी तिचा पिछा करणाऱ्या रानकुत्र्यांची काही मिनिटात पळताभुई थोडी झाली. 20 कुत्र्यांच्या कळपानं वाघिणीला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. जुनाबाई ही वाघीण दमदार पावलं टाकत पुढे आल्यावर रानकुत्रे पाणवठा सोडून पळाले. आम्ही मदनापूर इथे फिरताना रानकुत्र्यांनी आणि वाघांनी अक्षरशः ते जंगल थरारून सोडलं होतं. जेव्हा ती वाघीण आली जुनाबाई
त्यावेळेस रानकुत्रे हे ग्रुपनी आले आणि तिला चारी बाजूनी घेरल्या गेलं जवळपास. पण नंतर ती वाघीण जशी जवळ आली त्यांच्या, तर ते रानकुत्रे चालले गेले. आणि त्याच्यानंतर हा जो अनुभव होता, हा जंगलात मी कधीही अनुभवलो नाही. कारण अक्षरशः ते फक्त रानकुत्रे यांचाच आवाज पूर्ण जंगलात होता. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आज न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा सातारामध्ये पोहोचली आहे. महागाई, बेरोजगारी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना सातारकर भरभरून बोलतायत. सातारकरांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतलेले आहेत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. संवाद यात्रा जी आहे ती पोहोचलेली सातारा. बरं, तुम्ही साताऱ्यात आलात, म्हणजे जीव पाणी पाणी होतो, कारण वरती ऊन जे ते डोक्यावरचं ऊन असतं. भरपूर महागाई वाढली आहे. भरपूर महागाई वाढली. रोजगार नाही, काय नाही, पण महागाई भरपूर आहे. महागाई भरपूर आहे. सरकारने ह्याच्यावर लक्ष द्यावं. लक्ष दिलं पाहिजे, होय की नाही? एक काका आपल्या बरोबर. काय काका, काय करता? मी हमालीच काम करतो. हमालीचं काम करतो. मोळ्याच्या वेळेला मग दिवसभरात किती मिळतं हातात? 300 रुपये पगार आहे. होय ना? 300 रुपये पगार. दुकानात आहे काम. परवडते का? नाही परवडत. काय काय म्हणलं काय? तेलाची पिशवी 170 रुपयाला झाली. 170 रुपयाला झाली तेलाची पिशवी. आणि दिवसाकाठी 300 रुपये घरी घेऊन जायचे, परवडत नाही. दिवसा बी नाही, महिन्यात देणार. महिन्यात देणार. मग महिन्याचा एकदम पगार मिळणार, रोजच्या रोज पगार नाही. कठीण आहे, माणसाचं जगणं कठीण आहे. जाऊन करायला लागतंय. 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर चालत जाता. नाही येऊन द्यायचं. रिक्षा आहे, पण त्याला 20 रुपये द्यायला परवडत नाही. परवडणार? कसं परवडणार? हे जगणं आहे सर्वसामान्य माणसाचं. हे प्रश्न आहे सर्वसामान्य माणसं. हा, बोला. एक आज अर्धा किलोची तेलाची पिशवी 60 रुपये होती पहिली, आता 85 रुपयाला झाले. आता सामान्य माणसाला कसं जागा तुम्हाला सांगा. आम्ही सेंट्रिंग काम करतो. बघा आता सेंट्रिंग काम करतो, बांधकामावर. 1 किलोची पिशवी आहे का काय नाही, रोज मिळतो सध्या? रोज आता तुम्हाला सांगतो 700 रुपये भेटतो. 1 किलोची पिशवी 185 रुपये झाली आता, एक तेलाची पिशवी. आता मला सांगा की आता आपण 500 रुपये कमावलं, 1 किलो तेलाची पिशवी 185 रुपयाला झाली आता. कठीण आहे, कठीण आहे. महागाई फार माणसाला हैराण करून सोडते. आणि हेच प्रश्न संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही थेट सरकारला विचारतोय की काय करणार या प्रश्नांचं, या प्रश्नांची उत्तर देणार आहात का, या समस्यांचं निरसन करणार आहात का? तेव्हा पाहायला विसरू नका. आज संध्याकाळी 6 वाजता संवाद यात्रा थेट सातारहून, फक्त न्यूज 18 लोकमतवर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, सातारा. सातारा. बरं, तुम्ही साताऱ्यात आलात, म्हणजे जीव पाणी पाणी होतो, कारण वरती ऊन जे ते डोक्यावरचं ऊन असतं. पण या सगळ्याच्या साताऱ्यात आल्यानंतर तोंड गोड केलं पाहिजे. म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा जो आहे ती इथली खरं तर खासियत आहे. त्याच्यामुळे जरा पहिला पेढा टेस्ट करूया. त्यावर पेढा जरा काय भाव दिला? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. बेस्ट आहे. जीव गोड करा. समस्या अनेक आहेत, पण या समस्यांमध्ये हा सगळा आस्वाद घेत असताना त्याच्यावर चर्चाही झाली पाहिजे. चला आपण जाणून घेऊ. मराठ्यांची राजधानी म्हणून साताराची ओळख आहे, पण विकासाचं तोरण बांधलं गेलंय का? प्रयत्न तर चालूच आहे. प्रयत्न चालू आहे. काय समस्या, काय समस्या? अशा जनरल समस्या, असं काही जास्त मोठ्या वगैरे समस्या नाही. पण तरी प्रकर्षाने काय जाणवतं? MIDC, शिक्षण, रोजगार, काय नाही? MIDC व्हावी, परत कॉलेजेस वगैरे नवीन नवीन विद्यापीठ यावी. त्याच्यामुळं बाहेरच्या ह्याच्यात परत वर्किंगच्या क्षेत्रातल्या IT कंपन्या याव्यात, अशी फक्त मागणी. मुलांना रोजगार मिळू शकतो. मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. साताऱ्यातली जी मुलं बाहेर जाऊन नोकरी करतात त्यांना बाहेर जावं लागलं नाही. कुठे जावं लागतं? पुणे, मुंबई. पुणे किंवा मुंबईत. होय ना? आता बाजारपेठ काय म्हणते? जरा आली का पुन्हा रुळावर? हो, बाजार कसं आता 2 वर्ष थांबलेली, पण आता एक खुल्ली झाली. लोकांना पण असं हवं असं मिळाले, घावल्यागत झाले. लोक उत्स्फूर्तपणे बाजारपेठ फिरतायत, खरेदी करतायत. त्यामुळे धंदा व्यवसायाला चालना 100% मिळालेली आहे. तर राजेंचं शहर आहे, केलाय का? 2 राजांनी विकास केला नाही? विकास हा चाललाय, बऱ्यापैकी सुधारत चाललाय सातारा. तसं नाही म्हणता येत नाही तसं. रोजगाराचा मुद्दा समोर आला. MIDCने हव्या तशा कंपन्या नाहीत. मग या सगळ्याच्या मध्ये मुलांना एक काकू 2 मिनिटं. हा, तर पुण्या मुंबईकडे जायला लागतं बाहेर, बरोबर ना? काय सध्या समस्या काय जाणवते? प्रमुख समस्या आहे साधारण पहिल्यापासून समस्या आहे. कंपनी नाही आहेत. कंपनी होत्या त्या सगळ्या बाहेर गावाला गेलेल्या आहेत. सध्या जरी महाराजांनी लक्ष देऊन साताऱ्यात कंपनी आणाव्या. सुशिक्षित बेरोजगार भरपूर वाढलेले आहेत. लोकांना, यंग मुलांना कॉलेज करून पण काय उपयोग नाही.
मुलं व्यसनाला वेगळे भरपूर लागले आहेत. यंग मुलं रात्रंदिवस मोबाईल घेतात, काही काम करत नाही, काही नाही. रोजगार निर्मिती व्हावा. सातारामध्ये सगळ्यात महत्वाचं रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही थेट सरकारला विचारतोय की काय करणार या प्रश्नांचं, या प्रश्नांची उत्तर देणार आहात का, या समस्यांचं निरसन करणार आहात का, तेव्हा पाहायला विसरू नका. आज संध्याकाळी 6 वाजता संवाद यात्रा थेट सातारहून फक्त न्यूज 18 लोकमतवर. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, सातारा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. काल औरंगाबादेत 19 वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. औरंगाबादेतील देवगिरी कॉलेज बाहेरील भर दिवसा घडलेल्या या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपी शरण सिंगला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. शरण सिंगला लासलगावमधील बहिणीच्या घरून अटक करण्यात आली आहे. काल मृत तरुणी ग्रंथी आणि शरण सिंग कॉलेज बाहेरच्या कॅफेमध्ये गेले होते. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि शरण सिंगनं तिला खेचत नेत गळा चिरून हत्या केली. या घटनेनं अवघं औरंगाबाद शहर सुन्न झालं होतं. पोलिसांनी लागलीच शरण सिंगच्या तपासासाठी 4 पथकं रवाना केली होती. अखेर आज लासल गावातून त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. कॉलेज बाहेर गळा चिरून या आरोपीनं तरुणीची हत्या केली होती. विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे आणि त्याची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. औरंगाबादमध्ये ही घटना घडल्या. विद्यार्थिनीची हत्या करणारा तरुण, आता त्याला अटक करण्यात आलेली आहे. देवगिरी कॉलेज बाहेर तरुणीची त्यानं हत्या केली होती, मात्र 24 तासात आता त्याला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर सर्वच पक्ष पेटून उठल्याचं दिसतंय. गेल्या 25 वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालेला होता, मात्र कुणीही या गंभीर समस्येकडे गांभीर्यानं पाहत नव्हतं. पण आता मात्र सर्वच पक्ष एकमेकाला शह देण्यासाठी रस्त्यावर उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावरून भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये स्पर्धा लागल्याचं दिसतंय. येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आक्रोश मोर्चा काढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आधीच चिंतेत असताना आता राज्याच्या सत्तेत मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही हंडा मोर्चा काढत भाजपला शह देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक नगरच्या टाकीवर जाऊन हंडे फोडून निषेध व्यक्त करत भाजपला चिमटे काढण्यात आले. भविष्यात जर हे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सर्व खासदारांच्या समोर, घराच्या समोर ही महागाईची आरती ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी वाजवणार आहे. दुसरीकडे भाजप नेते मात्र शिवसेनेचं राजकारण आणि ढिसाळ नियोजन यामुळे अनेक वर्षांपासून पाणी प्रश्न जैसे थेच असल्याचा आरोप करतायत. या तिघाडी सरकारने त्या योजनेचा बट्ट्याबोळ करायचा प्रयत्न केलेला आहे. 1680 कोटी रुपये पूर्ण सरकार देणार होतं. ह्यांनी त्याच्यामध्ये ह्यांना टक्केवारी पाहिजे म्हणून ह्यांनी त्याच्यामध्ये 600 कोटी महापालिकेने द्यावे अशी अट घातली. पाणी प्रश्नावरून कधी नव्हे ते राजकीय पक्षांना आता जनतेची काळजी वाटू लागली आहे. पण शिवसेनेसोबत 25 वर्ष सत्तेत असताना भाजपला पाण्याचा प्रश्न दिसला नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात जनतेची मात्र होरपळ होत असल्याचं चित्र आहे. पाणीच नाही तर करणार काय, कुठून पाणी आणायचं? 8-8 दिवसाला पाणी, ते पण कमी प्रेशरनी. कसं करणार आहेत लेडीज लोक, काय करणार आहेत? एवढं ऊन पडायला लागलं. असं 2 वर्षापासून हीच मुंबई पाण्याची. 5 दिन के बाद से 6 दिन करे, 7 दिन करे, 8 दिन करे, पानी नहीं, टैक्स लेते, सब लेते, वो भी. और पानी भी जहाँ बोले वहाँ पर प्रेशर से नहीं छोड़ते. और पानी की बहुत तकलीफ है औरंगाबाद में. पाणी 10 दिवसावर केलं, ते पण बरोबर आमच्या नळाला पाणी येत नाहीये. आता तर ते पूर्ण जंतू येतात पाण्यामध्ये. भाजपच्या जल आक्रोश मोर्चामुळे मनपा प्रशासनानं धसका घेतल्याचं दिसतंय. महापालिका पाणी प्रश्नी बऱ्यापैकी कामाला लागली आहे, पण श्रेयवादाच्या लढाईत सगळेच पक्ष आता पाणी प्रश्न तापवण्याचाच प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.